Hello dear students, today we will see electrochemical series. बघा 11th स्टँडर्डसाठी हा सेपरेट पॉईंट नाही आहे. खूप थोड्या प्रमाणात रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टरच्या शेवटी थोडंसं दिलेलं आहे ते सिरीज. बट 12th स्टँडर्डमध्ये इन डिटेल आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये हे पूर्ण इन डिटेल आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे वगैरे. ठीक आहे, मग आज आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय असतं ते इन डिटेल बघूयात. मला 11thला खूप कमी प्रमाणात आहे तुमच्या बुकमध्ये, पण मी थोडंसं डिटेल देणार आहे. लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याचं पण मी डिटेल घेतलं आहे ॲज लाईक 12th, कारण ते पण 12thमध्ये आहे तुम्हाला. ओके, आणि 11thमध्ये खूप इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय तेवढंच आहे. ओके, पण त्यामध्ये मी स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल पण सांगितलं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, सेल पोटेन्शियल पण घेतलं आहे, त्याचा फॉर्म्युला वगैरे. ओके, लक्षात ठेवा, ते तुम्हाला नेक्स्ट इयरला कामाला येणार. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय असतं? वेन मेटल्स अँड नॉन मेटल्स आर अरेंज्ड विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल or decreasing order of standard oxidation potential, that arrangement is called as electrochemical series, or it is also called as electromotive series or metal activity series. यालाच मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज पण बोलतात. मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज लक्ष द्या, हे तुम्हाला 10thला झाला असेल. आय थिंक स्टेट बोर्डच्या सिलेबसला नसेल तर नसलं तर CBSEच्या सिलेबसला तर आहे मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज. त्यालाच बोलतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. बरोबर. मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये काय होतं? विच मेटल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन अदर मेटल. त्याचं एक सिरीज होतं, जे रिॲक्टिव्ह आहेत ते वरती आणि कमी रिॲक्टिव्ह आहेत ते खाली. त्या पद्धतीने त्याला बोलतो आपण मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज पण बोलू शकतो. ठीक आहे, मग इथं काय केलेलं आहे? द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ इच मेटल अँड नॉन मेटल is measured when rod of that metal is dipped into its ions. सपोज काय केलं, कॅल्शियमचा आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मोजायचं आहे किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मोजायचं आहे. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जरी मेजर केला तरी तुम्हाला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काढता येतो. ओके, यस, काढता येतो. कसा? फक्त साइन चेंज करायचे, व्हॅल्यू तर तेच असणार आहे. ठीक आहे, मग कॅल्शियम आहे, कॅल्शियम डीप इनटू द, सपोज कॅल्शियमचा तुम्हाला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मेजर करायचं आहे. कॅल्शियम डीप इनटू द कॅल्शियम सल्फेट सोल्युशन अँड त्याचं कोणते कॅल्शियम क्लोराइड सोल्युशन एक्सेट्रा. देन वी कॅन डिटरमाइन इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑन दॅट. अँड व्हेन वी अटॅच टू दिस SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, बघा हे तुम्हाला नंतर आहे, दिस इज अ रेफरन्स इलेक्ट्रोड, फक्त रेफरन्स इलेक्ट्रोड आहे ते लक्षात ठेवा. आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल तो SRP असू द्या किंवा SOP असू द्या, 0 असतो, हे लक्षात ठेवा. ओके, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE. ओके, तो रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, ते आपण 12thला बघणार आहोत. ओके, तर त्याच्यासोबत याला अटॅच केलं या इलेक्ट्रोडला की याचा तुम्हाला काय मोजता येतो? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल मेजर करता. ओके, by attaching to the SHE the electrode potential of metal and non-metals are measured and that metals and non-metals arranged with increasing order of standard reduction potential value, and that arrangement is known as electrochemical series or metal activity series. त्याला बोलतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज किंवा मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज बोलतो. मग ते सिरीज काय आहे ते आपण बघूया. ओके, कसं मेजर केलं त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल लक्षात आलं? बाय डिपिंग दॅट इलेक्ट्रोड or rod of that metal and non-metal into the solution of its ion, and that solution is attached to SHE, and measure the standard reduction potential of that electrode, and that metals and non-metals arranged with increasing order of standard reduction potential value. Okay, and this order, increasing order of metal and non-metal, is called as electrochemical series.
ओके, मग ते इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय आहे ते पण बघूया. बघा, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय आहे. दिस इज युअर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके, आता Li कुठल्या याच्यात असतो, Li प्लस फॉर्म मध्ये, कारण Li ची व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे. Li टेक्स 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Li प्लस टेक्स 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Li. ओके, K प्लस टेक्स 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू K. Ba वरती किती 2 मायनस चार्ज असतात. Ba2 प्लस टेक्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Ba. Sr2 प्लस टेक्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Sr. कॅल्शियम वरती पण 2 प्लस चार्ज असतात, टेक्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू C. ऍक्च्युअली ते घेत नाहीत, पण त्याचं रिडक्शन पोटेन्शियल मेजर करायचं असेल तर आपल्याला ते हे करावं लागतं. Na प्लस टेक्स 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Na. Mg2 प्लस टेक्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Mg. ॲल्युमिनियम Al3 प्लस टेक्स 3 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Al. त्याच्या व्हॅलन्सी तेवढ्या माहिती पाहिजे त्याच्या आयनिक फॉर्म मध्ये हे करायचं असेल तर. ओके, ठीक आहे. यावेळी मी इथं आयनिक फॉर्म मध्ये लिहित नाही, ते तुमच्या बुकमध्ये आहे. ओके, तर आता हे अगोदर तुम्हाला सिरीज लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यासाठी मी एक ट्रिक सांगतोय ही सिरीज लक्षात ठेवण्यासाठी. बघा, हे फक्त तुम्हाला असंच लक्षात राहिलं पाहिजे की त्याचं अरेंजमेंट वाईज. ओके, आणि त्याच्यावर किती चार्जेस असतील किंवा याला कुठल्या आयनिक फॉर्म मध्ये असतो हे तुम्हाला माहिती राहतं. कारण याला प्लस फॉर्म मध्ये राहतो, कारण त्याची व्हॅलन्सी 1 आहे. ओके, Ba2 प्लस फॉर्म मध्ये राहतो, कॅल्शियम Ca2 प्लस मध्ये राहतो. ओके, त्यावेळेला ते आयनिक फॉर्म तुम्हाला त्या ह्याचं माहिती आहे. ओके, मग ते लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक्स. आता Cl मायनस फॉर्म मध्ये. ओके, O2 मायनस त्यावेळेला SN2 प्लस. ओके, त्या फॉर्म मध्ये आयनिक फॉर्म असतात. आणि जेवढा मेटलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल तेवढंच त्याच्या आयनचं पण असतं. ओके, जर समजा Fe2 प्लस आणि Fe3 प्लस या दोघांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वेगवेगळं आहे, ते पण लक्षात घ्या. ओके, आयनिक फॉर्म चेंज झाले की त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल पण चेंज होतं. ठीक आहे, तो पार्ट 12th ला. यावेळेस तुम्ही फक्त हे सिरीज त्या रेग्युलर अरेंजमेंटनं व्यवस्थित लक्षात ठेवा, पुढचे प्रश्न ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील. ओके, मेटल ऍक्टिव्हिटी. मग ह्याच्यात लक्षात कसं ठेवायचं, एक ट्रिक्स सांगतोय. समजा याची पूर्ण ट्रिक्स आहे. एक मित्राची पार्टी आहे. ओके, पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये सर्व मित्र बसलेले आहेत आणि जेवण करत आहेत. मग एक मित्र म्हणतो, लिथियम के बाबा सरदार, Li के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू पानी में. ओके, काका से नाना मांगे Mg, आलू Al, पानी में H2 पाणी में. ओके, एकाने सांगितलं की लिथियमचे बाबा सरदार आहेत, काका नाना त्याच्या साईडला होते, ते ना आलू मागतायत पाणी में. ट्रिक्स आहे, फक्त लक्षात घ्या. मग इथं Mn आणखी डबल, पानी में मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया. मैंने जिंदा जड़े क्रो सिया फ्राई कर दिया. कोई नहीं सुने प्रभु पीवी हाइड्रोजन की. इथपर्यंत लक्षात आलं. लिथियम के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू पानी में, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, कोई नहीं सुने प्रभु हाइड्रोजन की. इथपर्यंत आलं. हायड्रोजनला स्टॉप करा, कारण हायड्रोजनचा रिडक्शन पोटेन्शियल ॲज वेल ॲज ऑक्सिडेशन पोटेन्शियल 0 असतो. मायनस करा प्लस करा, 0ला काही फरक पडतो का? नाही.
तर तिथं हायड्रोजन पर्यंत आलं आणि हायड्रोजनच्या रेफरन्समध्येच हे करतात. आणि हे सिरीज कसं आहे, विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. आता इथून खालून सुरू करायचं, हायड्रोजन पर्यंत आलं लक्षात. आता खालनं फिर से एंटीने F12 फिर से एंटीने कल Cl कल क्लोरीन ऑक्सीजन को पीटा बार बार Br2 ला बार बार Br असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. फिर से एंटीने कल ऑक्सीजन को पीटा बार बार Br2 बार बार और तो और Hg और तो और मर्क्युरी को भी इडियट कुत्ता कहा. इथे Hg आणि Ag मध्ये लक्षात ठेवा, Hg अगोदर आहे, Ag नंतर आहे. ओके, मर्क्युरी को भी इडियट कुत्ता कहा. ओके, फिर से एंटी ने कल ऑक्सीजन को पीटा बार बार, मर्क्युरी को भी इडियट कुत्ता कहा. I2 का. ओके, यावर लक्षात ठेवा. फक्त इथे Hg आणि Ag मध्ये Hg ची प्रोडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, Ag चा कमी आहे. ओके, त्याच्यावरती आयोडीन. ओके, मग यावेळेने हे पूर्ण सिरीज तुमच्या लक्षात. हे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज कसं आहे, विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. इकडून इकडे याची फ्लोरीनची सगळ्यात जास्त SRP व्हॅल्यू आहे. याची किती आहे, 2 पॉइंट समथिंग आहे. याची किती आहे, -3.05 एवढी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आहे लिथियमची. -3.05 म्हणजे मायनस म्हणजे याची ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू किती आहे, +3.05. ओके, यावेळेला इथं झिंकची -0.76 व्होल्ट एवढी SRP व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आहे. ओके, त्यावेळेला पुन्हा हायड्रोजनची 0. ओके, त्यावेळेला याच्या पूर्ण व्हॅल्यूज लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण ही सिरीज तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, सिरीज पूर्ण ट्रिक सेट लक्षात आलं, पूर्ण हे वरतून खाली व्यवस्थित लक्षात येत आलं. या वर्षीसाठी तुम्हाला नाहीच आहे, 12th साठी एकदम ॲक्युरेट आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवून टाकायचं, महत्वाचं आहे, तिथं क्वेश्चन विचारलं होतं. ओके, ठीक आहे. मग यावेळेनं SRP व्हॅल्यू आहेत. काही एलिमेंटच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज मी लिहिलेले आहेत. त्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात राहाव्यात असं काही नाही, फक्त हायड्रोजनची 0 आहे एवढं लक्षात ठेवा. आणि हायड्रोजनच्या वरती जे आहेत त्यांची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू मायनस मध्ये आहे, म्हणजे SRP कमी आहे. विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP लिहिलं ना आपण सिरीज, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. याची 0 आहे म्हणजे याच्यावरचे सगळे यांची रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू कमी असेल, म्हणजे मायनस मध्ये आहे. आणि हायड्रोजनच्या खाली जेवढे आहे त्यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू प्लस मध्ये आहे. म्हणजे SOP आता कसं होईल, SOP वरच्यांचा प्लस मध्ये असेल, खालच्याचा मायनस मध्ये असेल. ओके, ऑक्सिडेशन पोटेन्शियल इथे मध्ये आणून तुम्ही कन्फ्युज नका हो, फक्त स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कन्सिडर करा. दिस इलेक्ट्रोकेमिकल सिरीज is arranged with increasing order of standard reduction potential value. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियलला डिक्रीजिंग केलंय आणि याला इन्क्रीजिंग केलंय. आता इथे बघा ह्याची मायनस किती आहे, 2.87 कॅल्शियमची, सोडियमची -2.71, मॅग्नेशियम -2.36, ॲल्युमिनियम -1.66 व्होल्ट यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे. ते झिंक -0.76 व्होल्ट, फेरस Fe2+ -0.44 व्होल्ट, निकेल -0.25 व्होल्ट, हायड्रोजन 0 आहे. त्याच्या खाली फ्लोरीन have a highest standard reduction potential value, that is +2.87. क्लोरीनची किती आहे, +1.15 व्होल्ट स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. आणि ब्रोमीनची किती आहे, +1.09 व्होल्ट. ओके, आलं. ते कसं लक्षात ठेवायचं ते पण आलं आणि यांच्या व्हॅल्यूज पण बघितल्या. दिस इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इज विथ increasing order of SRP value, कसं increasing order of standard reduction potential value means decreasing order of standard oxidation potential value, means from bottom to top oxidation potential increases and from top to bottom reduction potential increases, standard reduction potential. ठीक है.
मग इथं एक महत्वाचं आहे, ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतो, म्हणजे वरच्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे, म्हणजे याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे. लिथियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल सर्वात जास्त आहे, SOP. ओके, ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतो तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे तो जास्त ऍक्टिव्ह आहे. बरोबर आहे, तो जास्त ऍक्टिव्ह आहे. Therefore, the metal or the element present in the top to the electrochemical series replaces the metal present or metal or non-metal present at the lower part of the electrochemical series. वरचा एलिमेंट खालच्याला नेहमी रिप्लेस करत राहतो रिएक्शन मध्ये. Means the elements present in the upper part have a more reactivity than the lower part. तर वरचा पार्टचा जास्त रिएक्टिव्ह असेल, त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो आणि रिएक्शन मध्ये भाग घेतो. Therefore, lithium replaces the potassium, beryllium, sodium, etc. आता समजा दोन मेटल सांगितले तुम्हाला, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, which is more reactive. Obviously, calcium is more reactive because it have a more oxidation potential, less reduction potential. Okay, calcium is more reactive. जो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये वरती असतो दॅट इज मोर रिएक्टिव्ह दॅन द लोअर, म्हणजे मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज पण आलं तुम्हाला. ॲल्युमिनियम आणि निकेल मध्ये सांगितलं, ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन निकेल, नो डाऊट. झिंक आणि निकेल मध्ये सांगितलं, झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन निकेल, कारण झिंक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये वरच्या बाजूला आहे आणि निकेल खाली आहे. म्हणून एलिमेंट विच इज प्रेझेंट ॲट अप्पर पार्ट of the electrochemical series are more reactive than the lower part. कोणता असू द्या, कोणत्याही दोन. समजा फेरस आणि कोबाल्ट मी सांगितलं, which is more reactive? Ferrous is more reactive than cobalt. Therefore, ferrous replaces the cobalt in this solution. समजा कोबाल्ट चा कोणताही एखादी कंपाऊंड आहे, त्याची फेरस सोबत रिएक्शन केली तर तो कोबाल्टला रिप्लेस करेल, कारण हा फेरस मोर रिएक्टिव्ह. एक गोष्ट लक्षात आली, रिएक्टिव्हिटी. सेकंड थिंग, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. आता इथे हे महत्वाचं आहे तुमच्या ह्याच्यानं, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. आता बघा हे काय करतात, हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात. लिथियम काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करतो, म्हणजे हे काय होणार आहे, रिड्युसिंग एजंट. बरोबर आहे, कारण रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, द एजंट विच कॉजेस ऑक्सिडेशन, म्हणजे तो ऑक्सिडेशन घडवतो, म्हणजे तो स्वतः काय करेल, इलेक्ट्रॉन गेन करेल, त्यावेळेसच तो दुसऱ्याला द्यायला होतो, तो दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन लॉस करतो, म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन गेन करतो. ऑक्सिडायझिंग इलेक्ट्रॉन, ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्सेप्ट्स द इलेक्ट्रॉन. रिड्युसिंग एजंट, आता बघा ऑक्सिडेशन रिडक्शन हे वेगवेगळं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट हे वेगवेगळं आहे, लक्षात ठेवा. मग आता रिड्युसिंग एजंट काय असते, सबस्टन्स और स्पेसिस विच कॉजेस रिडक्शन, जो रिडक्शन घडवून आणतात, म्हणजे दुसऱ्याला रिड्यूस व्हायला लावतात, दुसऱ्याला गेन करायला लावतात इलेक्ट्रॉन, म्हणजे स्वतः काय करतील, लूज करतील इलेक्ट्रॉन. म्हणजे द स्पेसिस विच लुजेस इलेक्ट्रॉन इज रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट, and this is the stronger reducing agent. लिथियम काय स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे, इझिली इलेक्ट्रॉन देतो. Therefore, from top to bottom reducing power decreases. लिथियम सगळ्यात बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. लिथियम काय बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे, आणि वरतून खाली रिड्युसिंग पॉवर डिक्रीजेस. रिड्युसिंग पॉवर काय होते, डिक्रीज होते. मग ऑक्सिडायझिंग पॉवर काय होत जाते, इन्क्रीज होते. ऑक्सिडायझिंग पॉवर इन्क्रीजेस अँड फ्लोरीन इज द बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट. फ्लोरीन काय बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. जस्ट अ मिनिट. म्हणजे इथे लिथियम सर्वात चांगलं रिड्युसिंग एजंट आहे, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे. देन पोटॅशियम इज गुड रिड्युसिंग एजंट. देन बेरियम. ओके, त्या वेळेनं रिड्युसिंग पॉवर वरतून खाली काय होत चाललाय, डिक्रीज होत चाललाय. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये बेस्ट रिड्युसिंग एजंट कोणता आहे, लिथियम. तुम्हाला जर विचारलं मॅग्नेशियम आणि निकेल मध्ये विच इज अ बेटर रिड्युसिंग एजंट, कोणता सांगाल, मॅग्नेशियम. नो डाऊट
वरतून खाली रेड्युसिंग पॉवर कमी होत जातो. मॅग्नेशियम येत आहे, निकेल येते आहे, निकेल खाली आहे, म्हणजे मॅग्नेशियमचं रेड्युसिंग पॉवर जास्त आहे, स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट आहे दॅन निकेल. बरोबर आहे. म्हणजे वरचे जेवढे आहेत दॅट आर बेटर रेड्युसिंग एजंट. मग जर त्याच ठिकाणी तुम्हाला अपोजिट विचारलं विच इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट, तर तुम्ही इथं म्हणाल निकेल इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन मॅग्नेशियम. ओके. ऑक्सिडायझिंग एजंट खालचे चांगले आहेत. फ्लोरीन इज द बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट इन द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ते स्वतः काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात, म्हणजे दुसऱ्याला काय करतात, लॉस करायला लावतात, म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करून आणतात. द स्पेसिस विच कॉजेस ऑक्सिडेशन इज कॉल्ड एज ऑक्सिडायझिंग एजंट. दुसऱ्याला लॉस करायला होते म्हणजे ते स्वतः गेन करायला पाहिजे. फ्लोरीन तर फास्टली इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे तो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन लूज करायला होतो, म्हणजे हा काय स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग त्याच्यानंतर हे गोल्ड, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि प्लॅटिनम वगैरे वगैरे, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट सगळ्यात स्ट्रॉंगर फ्लोरीन आहे. आणि जसं जसं वरती जाऊ तसं तसं ऑक्सिडायझिंग पॉवर डिक्रीज होतो. ओके. आणि वरचा सगळ्यात काय रेड्युसिंग एजंट आहे, म्हणजे वरतून खाली येत असताना रेड्युसिंग पॉवर डिक्रीज होतो आणि ऑक्सिडायझिंग पॉवर इन्क्रीज होतो. ओके. फक्त एवढंच लक्षात ठेवा, खालचे बेटर ऑक्सिडायझिंग एजंट आहे, वरचे बेटर रेड्युसिंग एजंट आहेत. लक्षात. आणि फ्रॉम टॉप टू बॉटम reducing power decreases and from top to bottom oxidizing power increases. जसं हा ऑक्सिडायझिंग एजंट खूप लोअर आहे लिथियम, आणि इथं फ्लोरीन ऑक्सिडायझिंग एजंट चांगला, हा रेड्युसिंग एजंट आहे. ओके. लिथियम यावेळेला लक्षात आलं विच इज ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज रेड्युसिंग एजंट, आणि कोण कुणाला रिप्लेस करेल ते पण मेटल ऍक्टिव्हिटी सिरीज मधलं लक्षात आलं. ऑलवेज upper element is more reactive than lower element. Therefore, upper element in the electrochemical series replaces the lower element. Okay? ठीक आहे. आणखी पुन्हा याची इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये आणखी यूज काय, SRP समजलं, SOP व्हॅल्यू कसं डिक्रीज होत जाते समजलं, रिप्लेस कसं करतात समजलं, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये. आता 12th मध्ये विच ऍक्साइज एनोड अँड विच ऍक्साइज कॅथोड हे तुम्हाला 12th मध्ये गेल्यानंतर गरजेचं आहे, ते मी आता सांगणार नाही. ओके. यावेळेला हे सिरीज तेवढं इथपर्यंत लक्षात ठेवा. सिरीज काय ते लक्षात ठेवा, आणि त्याचे काही युजेस, विच इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट, विच इज बेटर रेड्युसिंग एजंट, अशा टाईपचे पण क्वेश्चन विचारले जातात. मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये हे एवढं नव्हतं रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टरमध्ये, पण आता तुम्हाला दिले तर मी तुम्हाला सिरीज वगैरे डिटेलमध्ये सांगितलं. लक्षात घेऊन व्यवस्थित याच्या नोट्स काढून ठेवा, ट्रिक्स लक्षात ठेवा. व्हॅल्यूजची एवढी काही जास्त आवश्यकता नाही. ओके. तर ठीक आहे, याच्यावरती काही क्वेश्चन्स मी तुम्हाला घेणार आहे. हे क्वेश्चन आहे तुमच्या बुक मधलेच आहेत. विच ऑफ द फॉलोइंग कपल इज अ स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट. खाली एक कपल दिले किंवा एक दोन दिलेले असते बुक मध्ये, मी एक घेतलं. तर त्याच्यापैकी स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट कोणता आहे. आता तुम्हाला ते या व्हॅल्यूज पण बघण्याची गरज नाही. बरोबर आहे. जो वरती आहे सिरीज मध्ये दॅट इज स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट. एक लिथियम आहे, एक मॅग्नेशियम आहे. कोणता वरती आहे, लिथियम. देअरफॉर लिथियम इज अ स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट दॅन मॅग्नेशियम. ओके. सांगायची गरज आहे का, विच ऑफ द फॉलोइंग कपल इज स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट. लिथियम इज स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट दॅन मॅग्नेशियम, कारण जे वरचे आहेत ते स्ट्रॉंगर रेड्युसिंग एजंट आहेत, खालचे आहेत ते बेटर ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. मग खाली एक क्वेश्चन काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स कपल इज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. क्लोरीन दिलाय, ब्रोमीन दिलाय. फिर से एंटीनेकल, ऑक्सीजन को पीटा बार बार. क्लोरीन खाली आहे, ब्रोमीन वरती आहे, म्हणजे क्लोरीन इज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन ब्रोमीन. ओके. जे खालचे आहेत ते बेटर ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, म्हणून क्लोरीन इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन ब्रोमीन. ओके. याचा आन्सर काय, क्लोरीन इज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. त्यावेळेला तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाते, 3-4 ऑप्शन देतील, त्याच्यामध्ये पण विचारलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेटर रेड्युसिंग एजंट. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज बेटर ऑक्सिडायझिंग एजंट, त्याच्यामध्ये पण आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके. यावेळेला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला लक्षात ठेवा. आणखी एखादी लेक्चर घेतल्यानंतर तुमचा हा चॅप्टर रेडॉक्स रिॲक्शन कंप्लीट होईल. आज इतकं पुरेसं आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. थँक्स.